नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध घेणे, शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपीविरोधात कारवाई करणे, तसेच अवैध हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे एक पथक तयार करून अवैध हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. दिनांक 8/12/2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि त्यांचा स्टाफ असे पेट्रोलिंग करत असताना डीमार्ट 100 फुटी रोड येथे आले असता पोलीस हवालदार 1728 अतुल माने, पोलीस हवालदार 1995 रणजित जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे यशराज दुधा राहणार वानलेसवाडी हा 100 फुटी रोड ते धामणीकडे जाणाऱ्या रोडवर इरझेड भवन चौकामध्ये घातक शस्त्र घेऊन थांबला आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन माहितीच्या अनुषंगाने पाहणी करत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे रेकॉर्डवरील आरोपी नामे यशराज अनिल दुधाळबाई वय 20 राहणार स्वामी समर्थ कॉलनी गल्ली नंबर 1 वानलेसवाडी विश्रामबाग सांगली हा हातात एक तलवार घेऊन उभा असलेला दिसून आला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी रेकॉर्डवरील आरोपी याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक कोयता मिळून आला. त्यास तलवार आणि कोयता बाळगण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच त्याने कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही. सोबत असलेले 2 पंचांसमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी जप्त करून पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे रिपोर्टाने आरोपी आणि मुद्देमाल जमा करण्यात आला आहे. सदर रेकॉर्डवरील आरोपी याचे विरोधात यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार दिनेश माणिक करत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.